13 मार्चला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली। मागील 10 वर्षापासून मी सतत जनतेच्या संपर्कात आहे। 10 वर्षात विकासाची अनेक कामे झाली आहेत। जनतेचे मला आशीर्वाद आहेत। नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात या देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे। लोकांनी संकल्प केला आहे की पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून निवडून देणार। जो पक्ष मुळातच संपला आहे त्याच्याबाबत काय बोलावे? बाबा, काय सांगाल? उमेदवारी अर्ज आता भरायला सुरुवात झाली आहे, प्रचार सुद्धा जोरात सुरू आहे, कसा रिस्पॉन्स मिळतोय मतदारांचा? 13 मार्चला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली। परंतु गेल्या 10 वर्षापासून सतत मी जनतेच्या संपर्कात आहे। असा काही प्रकार नाही की आता निवडणूक आली म्हणून लोकांपर्यंत जातोय, लोकांना भेटतोय। गेल्या 10 वर्षात सतत लोकांपर्यंत जाणारा खासदार म्हणून माझी ओळख आहे। 10 वर्षात विकासाचे अनेक कामं झालेली आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये, तो धुळे शहर असेल, धुळे तालुका असेल, शिंदखेडा तालुका असेल, बागलाण तालुका असेल, मालेगाव तालुका असेल, मालेगाव शहर असेल, आणि याच्या आधी कधीही इतक्या प्रमाणात खासदाराच्या माध्यमातून कामं झालेली नव्हते। आणि खासदार आधी लोकांना दिसायचे नाही, परंतु असं एकही गाव नाही असेल आणि जिथं माझा संपर्क कमी पडला असेल एखादं विधानसभा, असा कुठेही प्रकार नाही आहे। त्यामुळे लोकांचा आशीर्वाद आहे। परंतु गेल्या 10 वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे। समाजातील सगळे घटक, दीन, दलित, आदिवासी, तरुण, महिला, या सगळ्यांना एम्पॉवर करण्याच्या अनेक मोठ्या योजना राबवल्या गेल्या आहेत। त्याचा परिणाम समोर दिसतोय आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येतं आहे। आणि म्हणून लोकांनी ठरवलेलं आहे, लोकांनी संकल्प केला आहे 2024मध्ये मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे। त्या देशाला विश्वगुरू करायचं असेल आणि आर्थिक महासत्ता करायची असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही। अच्छा, महाविकास आघाडीतले सगळेच नाराज जे आहेत आता एकत्र आलेले आहेत, कसं बघतात त्या सगळ्याकडे? महानाराजी नाट्य संपलेले आहे, पण मुळातच काँग्रेस संपलेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलायचं? एकत्र आले कसा परिणाम होईल माझा? याचा काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का? आणि काय जो पक्ष संपलेला आहे त्याचा काय परिणाम होणार?